छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुका 15 तारखेला होणार आहेत, परंतु या ठिकाणी आपण बघू शकता की भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत किशोर शितोळे आणि राजू शिंदे या ठिकाणी आहेत आणि हे प्रमुख नेते या ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती घेताना आपल्याला दिसू शकतात। या ठिकाणी किशोर शितोळे हे इच्छुकांच्या जे काय आसन भाजपचे काय हे आसन नियम असतील त्या पद्धतीने या ठिकाणी मुलाखती घेतल्या जातात। भाऊ, मुलाखती घेतल्या जात आहेत, कुठले कुठले प्रश्न विचारतायत? आम्ही आत्ता तो ज्या प्रभागातून लढणार आहेत त्या प्रभागाच्या अडचणी काय आहेत, नागरिकांच्या समस्या काय आहेत, त्याच्यानंतर तिथली सामाजिक समीकरणं काय आहेत आणि आत्ता जनतेमध्ये आपण संपर्क कसा करतोय या अनुषंगाने आम्ही सगळे त्या कार्यकर्त्याकडे जबाबदारी काय आहे, तो केव्हापासून काम करतोय, फिरताना आम्ही त्याला सांगितलेलं आहे की आपण सगळ्यांनी एकत्र फिरावं। तर अशा सगळ्या बाबींची तपासणी करतोय, त्या प्रभागाची जाण काय आहे ते जाणून घेतोय आणि लक्षात येतं की प्रत्येक कार्यकर्ता हा अतिशय तळागाळात पोहोचलेला आहे, सगळ्या समाजाशी त्याची नाळ जोडलेली आहे आणि खरोखर म्हणजे कुणाला नाही म्हणावं हा आमच्या समोरचा प्रश्न आहे। इतकं चांगलं काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गल्ली गल्लीमध्ये जाऊन करतायत, हे खूप चांगलं। तुमच्याकडे खास करून तुमच्याकडे इच्छुकांची संख्या भरपूर आहे, जवळपास 1350च्या जवळपास इच्छुकांनी अर्ज केलेले आहेत। कसं समाधान करणार, कारण नाराजीची संख्या वाढणार आहे? मी म्हणालो ना की जे कार्यकर्ता निवडताना आमचा कस लागणार आहे, कारण त्याचं काम त्यांनी आता 10 वर्षापासून पक्षाचं संघटन बांधणी सुरू आहे आणि त्यामध्ये इतके उपक्रम आम्ही समाजाची सेवा करणारे राबवलेले आहेत की त्याच्यामध्ये याचं इन्व्हॉल्वमेंट कशी आहे, त्यांनी काय काम केलेलं आहे, त्याचा आत्ता त्यांनी एकूण मतदार म्हणून अभ्यास काय केला आहे, त्यांनी तिथल्या समस्यांची नोंद कशी घेतलेली आहे, त्याच्याकडे उपाय काय आहेत, त्याचं त्या प्रभागाची सेवा करतानाचं विजन काय आहे हे त्याच्या बोलण्यातून आम्हाला लक्षात येते आणि त्या अनुषंगाने आम्ही त्याची उमेदवारी नक्की करण्याची प्राथमिकता आम्ही त्याला देणार आहोत। या महानगरपालिकेमध्ये युती करताना भाजप आणि शिवसेनेची एक बैठक झाली, पुन्हा ही बैठका पार पडते। काल तुम्ही आरपीआयशी पण चर्चा केली। आरपीआय तुमच्यासोबत नेहमीच पक्ष असलेला आहे, परंतु सत्तेमध्ये जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अजून त्यांच्यासोबत कुठेही चर्चा झालेली नाही, अजूनही ते वेटिंगमध्ये आहेत की तुम्ही कधी त्यांच्यासोबत चर्चा करतात? कालच राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय अभिजित देशमुख यांच्याशी माझं बोलणं झालंय। काल त्यांच्या आणि आमच्या वेळेच्या समन्वय होऊ शकला नाही, पण आज दुपारनंतर आम्ही त्यांच्यासोबत बसणार आहोत। आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत, त्याच्यामुळे कोणी काळजी करण्याचं कारण नाही। अतिशय चांगला समन्वय आमचा आहे आणि आम्ही एकत्र राहून महायुतीचा महापौर या छत्रपती संभाजीनगरची विकास करण्यासाठी आम्ही बसवणार, यामध्ये कुणी शंका बाळगण्याचं कारण नाही। 2015ची निवडणूक झाली होती, त्यावेळेस भाजपला 22 ते 23 जागा मिळाल्या होत्या आणि शिवसेनेला 29 मिळाल्या होत्या। यावेळेस जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असणार आहे? तुमचा दावा कितीवर असणार आहे? आत्ता दावा आकडा असा विषय नाही आहे, पण गेल्या 10 वर्षामध्ये आपण सगळ्यांनीच मान्य केलं पाहिजे की परिस्थिती खूप बदललेली आहे। भारतीय जनता पार्टीचं संघटन, जी बांधणी आहे, पक्ष वाढवण्याचं जे कार्य आहे, हे 10 वर्षामध्ये इतकं मोठं झालेलं आहे की आज कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रमुखालाही विचारलं तर त्यांनी हे मान्यच केलं पाहिजे मोठेपणाने की हो, भाजप हा सगळ्यात पुढे गेलेला, सगळीकडे व्यापलेला असा मोठा पक्ष आहे। त्याच्यामुळे माझा आग्रह भाजपचा पालक म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी देणं हे असणार आहे। त्याच्यामुळे माझा आग्रह राहील, संख्या आम्ही समन्वयाने सगळे बसून ठरवू, पण भाजपचे आपण जर नगरसेवक म्हणाल तर त्यावेळेला नक्कीच कमी होते, आम्ही छोट्या भाऊ होतो, पण या 10 वर्षात आमच्याकडे बाहेरून आलेले नगरसेवक खूप आहेत, तयार झालेले नवीन नगरसेवक खूप आहेत, पण इतर पक्षांच्याकडे मात्र विभागणी झालेली आहे। त्याच्यामुळे आमचा पक्ष म्हणजे शिवसेनेचे 2 तुकडे झाले असं म्हणायचं? हो, शिवसेनेचे झालेत, राष्ट्रवादीचे झालेले आहेत आणि त्यांच्याकडचे जे नगरसेवक आहेत ते सगळे त्यांच्याकडे नाही आहेत, पण ही सगळी वस्तुस्थिती आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं आत्ता 4ही प्रभागांमध्ये 12 नावं आहेत, म्हणजे एका प्रभागात 12 नावं आहेत 4 उमेदवारांच्या अगेन्स्ट, तर ही खूप चांगली स्थिती आहे। त्याच्यामुळे नक्कीच मी भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझी आग्रह, विनंती, हट्ट त्या समितीत असेल की जास्त कार्यकर्त्यांना, तेही मेरिटच्या आधारावर निवडून येण्याची क्षमता, हा त्याला आपण क्रायटेरिया लावला पाहिजे। मी विनाकारण जिथे निवडून येणार नाही तिथे मी हट्ट धरणं हे पण काही योग्य होणार नाही, तर हे आम्ही समन्वयाने बसून ठरवूत।
नक्कीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे की आता आम्ही लहान भाऊ राहिलेलो नाहीत, कारण सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचं काम वाढलेलं आहे. त्यामुळे जे किशोर शितोळे आहेत, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी निश्चितपणे या महानगरपालिकेमध्ये जास्त जागेंचा दावा करणार असं दिसत आहे. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.